नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण कुसुमाग्रज यांच्याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि देशातील अनेक भागांमध्ये हा दिवस साजरा केला जातो। मराठी भाषिक आज देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात, त्यामुळे हा दिवस जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो असे म्हणायला हरकत नाही। मराठी साहित्यातील महान कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये नाशिकमध्ये झाला होता। कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते। विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपणनावाने ओळखले जाते। त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांचे स्वातंत्र्य यावर विपुल लेखन केले आहे। भारतीय साहित्यातील उत्कृष्ट नमुना म्हणून कुसुमाग्रज यांचे साहित्य मानले जाते। मराठी भाषेतील साहित्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण, इतर अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। आजही त्यांच्या साहित्यकृती या वाचकांना विपुल ज्ञान आणि प्रेरणा देतात। 10 मार्च 1999 मध्ये कुसुमाग्रज यांचे वयाच्या 87व्या वर्षी नाशिकमध्ये निधन झाले। कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी मोठे योगदान दिले। त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी 2013 पासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी ही भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा आहे। 2011 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार हिंदी, बंगाली, तेलुगू नंतर देशात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही 4थ्या क्रमांकाची भाषा आहे। जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी 19व्या क्रमांकावर आहे। मराठी भाषेला समृद्ध परंपरा आणि वारसा आहे। हा वारसा आपण सर्वांनी असाच जपायला हवा। त्याचबरोबर आपण सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि विकासाला प्राधान्य द्यायला हवे। आज आपण मराठी माहिती कुसुमाग्रज यांच्याबद्दल पाहिली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।